प्रथमेश, काय रे? कसा आहे? कसा आहेस? बरा आहेस ना? बरा आहेस ना? ह्याच्याशी ना कधी कधी कसं बोलावं आणि काय बोलावं मला काय कळतच नाही बाई. अरे प्रथमेश, आईला तुझ्या बरं नाही म्हणून तुला रोज रोज इथे यावं लागतंय ना? मग कशी आहे आई? आई कशी आहे? काय रे, चित्र काढतोय? चित्र बघू बघू ना. अरे दाखव रे. वा वा वा, छान आहे. छान आहे, चित्र छान आहे. मग आता आता काय काय करणार आहेस? म्हणजे तू आता काय काय करणार आहेस? आजोबांना भेटणार आहेस का? आजोबांना भेटणार आहेस का? ते भाई आता आणखीन काय बोलू याच्याशी कोणाला माहिती. राजकारणावरती बोलायचं तेवढं बाकी राहिलेलं आहे. हा हे बघ, हे बघ, वडा आहे. वडा खायचा आहे का तुला? वडा? अरे ते आमच्या देवळाच्या पाशी मिळतो छानपैकी तो वडा आहे. खा ना. अरे घे रे, अरे घे ना. खाऊ आहे, खाऊ. अरे खाऊ खाऊ. अरे हे काय? मला तरी खाऊ द्यायचा ना वडा. छे. आधी खूप दिवसांनी तुला एवढं रिलॅक्स पाहतो. आय नो. पूर्वीपेक्षा बराच रिलॅक्स झालोय मी. शुभ्राला म्हटलं सुद्धा होतं जाताना, ज्या ठिकाणी आपली भेट झाली ना आणि माझ्या आयुष्याला टर्निंग पॉइंट मिळाला, त्याच ठिकाणी आपण पुन्हा मार्गावर येऊ. दॅट्स राईट. आणि तसं होतंय सुद्धा. पहा ना, आता तू कोकणातून इथे आला आहेस तरी तुझं हँगओव्हर अजून उतरलेलं नाही. आणि तो महिनाभर तरी उतरेल असं वाटत नाहीये. रिअली? एक सांगू तुला स्वप्नील, गेले बरेच दिवस ही गोष्ट मनात चालत होती. कसं सांगू शुभ्राला, मी इतके दिवस सुलेखा बरोबर होतो. तिचा गैरसमज झाला तर. आणि मुख्य म्हणजे कोकणात एकांत मिळाला असताना या विषयावर चर्चा करायची किती मोठा धक्का बसेल तिला. मुळात मी विषय कसा सुरू करू हेच कळत नव्हतं मला. पण सुलेखाने शुभ्राला फोन केला आणि आपोआप विषय सुरू झाला. सुलेखाने फोन केला तिथे का? फोन आग लावायलाच केला होता, पण लागली नाही. आणि याचं एकमेव कारण होतं विश्वास. ग्रेट. मला काहीच बोलावं लागलं नाही. शुभ्रात सगळं बोलून मोकळी झाली. कधी कधी मला वाटतं मी किती मूर्ख आहे. कसा वागलो मी शुभ्राशी. 2 वर्ष झाली आमच्या लग्नाला. आणि जिच्यावर जीवापाड प्रेम करायचं, तिला सोडून जिचा माझा काही संबंध उरलेला नाहीये, तिच्या मनाचा मैत्री मैत्री म्हणून विचार करत राहील. काय वाटलं असेल शुभ्राला? स्वप्नील, खरंच माणसं ओळखण्यात इतका कमकुवत आहे मी. नाही, मला नाही तसं वाटत. कारण त्यात जर तू कमकुवत असतास तर एका भेटीत शुभ्रा तुझ्या आयुष्यात आलीच नसती. अमेरिकेतलं स्वप्नील शास्त्र्यांच्या घरी आलाच नसता. आधी जस्ट बिकॉज ऑफ यू सगळी चांगली माणसं तुझ्या अवतीत होती. आणि मी तर म्हणेन आपली माणसं ओळखलीच की तू. ज्यांच्याशी रिलेशन बिल्टअपच नाही करायचं त्यांना न ओळखलेलंच बरं. येस, यू आर राईट. आता झालं ना सगळं सॉल्व, मग विसरून जा सगळं. आणि मुख्य म्हणजे ती अपराधीपणाची भावना आधी मनातून काढून टाक. नशीबवान आहेस आधी तू. तुला शुभ्रासारखी जोडीदार मिळाली, जी प्रत्येक सुखदुःखात तुझ्यापाशी ठामपणे उभी आहे. खरंच आधी असा जीवाला जीव देणारा जोडीदार असला ना, आयुष्य किती सोपं होऊन जातं.
आणि नसला तर स्वप्नील, आय कॅन अंडरस्टँड व्हॉट यू मस्ट बी गोइंग थ्रू. आज क्षिप्रा तुझ्या बरोबर असते तर. आहेच ती माझ्या बरोबर आधी, आणि आता तर ती माझ्यापासून दूर जाण्याची शक्यताच नाहीये. ती माझ्या बरोबरच असेल कायम. बोला मिस्टर शास्त्री. डॉक्टर, मी आणि आदिनाथ आम्ही काही दिवसांसाठी कोकणात गेलो होतो. गुड. सांगायची गोष्ट अशी की आम्ही दोघं एकत्र असताना मागे मला जो त्रास व्हायचा तो यावेळी नाही झाला. ती काळी सावली मला नाही दिसली. दॅट्स व्हेरी नाईस. पण अचानक थोडंसं गरगरल्यासारखं वाटलं होतं. भास झाले होते तेव्हा? नाही, भास वगैरे नाही झाले. गुड. यातून एक निष्कर्ष निघतो. कदाचित तुमचा गमावलेला आत्मविश्वास तुम्हाला परत मिळाला असेल मिसेस शास्त्री. किंवा ज्या शक्तीमुळे तुम्हाला ती सावली दिसत होती ती शक्ती आता संपली, किंवा तिला दुसरा मार्ग मिळालाय. म्हणजे यू नेव्हर नो मिसेस शास्त्री. अशा काही शास्त्रांचा वापर केला जाऊ शकतो ज्याने इतराला त्रास होईल. कसली शास्त्र आणि त्याचा माझ्याशी काय संबंध? तुमच्याशी संबंध नसेल पण ज्याला तुम्हाला या शास्त्राने त्रास द्यायचा आहे तो तुम्हाला त्रास देऊ शकतो. तुम्हाला, मला, पियूला. डॉक्टर सामंत, आय एम सॉरी मिसेस शास्त्री. मी काय बोलत होतो? तुम्ही काहीतरी वेगळंच बोलत होतात पियू बद्दल. एक्सक्यूज मी मिसेस शास्त्री. आय एम अ बिट डिस्टर्ब्ड. If you don't mind. आपण पुन्हा कधीतरी भेटू, काहीच हरकत नाही. थँक यू मिसेस शास्त्री. मला शुभ्रा शास्त्रीला भेटायचंय आणि तुला पिहूला. तू माझा रस्ता मोकळा कर, मी तुझ्या रस्त्यातनं बाजूला होते. एक मिनिट मिसेस शास्त्री. काय झालं डॉक्टर? नाही, काही नाही. आपण पुन्हा भेटूया. जास्त महत्वाची कोण आहे, शुभ्रा शास्त्री का पिहू? माझं उत्तर मला मिळालं. प्रथमेश, मला सांग, तू मनीषाच्या आईला हो बरोबर आई, थांब थांब, पण मनीषाची आई मनीषा ह्याला आई प्रिया, पण चला बाई, जास्त उशीर झालाय तर झोपूया आता. प्रथमेश
तू कोणाबरोबर झोपणार आहेस आज? आजी बरोबर की माझ्या बरोबर? माझ्या बरोबर? चालेल चालेल, इथे झोप. हा अगो बाई, हा इथं झोपणार आहे आता? हो, तो म्हणाला ना आता तसं. नाही नाही नाही, नाही चालणार, नाही चालणार. नाही चालणार म्हणजे? नाही म्हणजे नाही ग, नाही चालणार. मला नाही सहन होत. मला माझा अगदी अंत होतो अगदी. काय म्हणजे एवढं काय तुला सहन करायचं असतं ग? अगं अर्धा जीव जातो त्याला काही सांगताना. मग त्याचं नसेल का तसंच होत? म्हणजे तो जेव्हा आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो आणि आपल्याला ते कळत नाही तेव्हा? नाही नाही, मला नाही कळत काय ते. तुला नाहीच कळत आहे तू कशी बोलतेस ते. हो का? मग आज तो माझ्याशी कसं वागला ना ते नाही त्यांनी तुला सांगितलं वाटतं. खुसुमत्या, तो मला कसं काही सांगेल? आणि काय असं वागला का तो? तू सांग बरं. सांगते ना. मी त्याला वडा दिला, वडा. मी म्हटलं खाऊ आहे, खा खा, वडा खा. तर त्याने तो वडा उधळून दिला. स्वतःही नाही खाल्ला आणि मलाही खाऊ दिला नाही. कळलं? कुसुमात्या, त्याला बोलता येत नाही म्हणून. पण बोलता येत असतं ना तरी त्याने ही असली बालिश तक्रार नसती केली बुवा माझ्याकडे. हो का? आणि तू त्याच्यापेक्षा काय, तू माझ्यापेक्षा सुद्धा मोठी आहेस. पण त्याच्यापेक्षा लहान असल्यासारखं वागतेस नाही कधी कधी? असं नाही वाटत तुला? त्याच्याकडे बघ ना जरा. त्याचे डोळे बघ किती निरागस आहेत. निरागस निरागस डोळे बिळे मला नाही कळत त्यातलं काही. मग तो तुझा प्रॉब्लेम आहे. आता मला आधी हे सांग, तो इथे झोपणार आहे का? होय. हो. मला वाद नाही घालायचाय. मी बाहेर जाऊन झोपते थंडीत कुडकुडत. समजलं ना? हे घेऊन जा. नेतेच आहे मग. आणि माझी उशी सुद्धा हवी. ही माझी उशी आहे. समजलं ना? जाऊ दे, झोपू दे बाहेर. कुडकुडली ना थंडीनी की येऊन झोपेल इकडे. तू नको काळजी करू. हे दे आणि आता तू झोप. ओके? काय म्हणताय डॉक्टर? कसं आलं आजचं सेशन? ठीक होतं. त्यांना सांगितलंस की नाही? यायला मला कोणी घाबरवलं नाही, काळी सावली वगैरे काही दिसली नाही. हो, सांगितलं. मग काय म्हणाले? आज ते थोड्या विचित्र मूडमध्ये होते. विचित्र म्हणजे? म्हणजे ते कधी असंबद्ध बोलत नाहीत. आज नक्की काहीतरी प्रॉब्लेम होता. त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होतं. कशावरून? माझ्या बोलण्याकडे त्यांचं लक्षच नव्हतं. बघा, तुमच्याकडे बघितल्यानंतर इतक्या वेल बॅलन्स्ड माणसाचा तोल सुद्धा डळमळतो. नक्की काहीतरी मोठा प्रॉब्लेम असणार. त्यामुळेच त्यांची मनस्थिती. बाप रे, पेशंट चांगलाच गुंतलेला दिसतोय डॉक्टरमध्ये. आता आमचं काही खरं नाही. जस्ट किडिंग. ओके. आदिनाथ, आज बोललात, पुन्हा बोलू नका. सॉरी, नाही करणार परत. कान पकडू? उठा बशा काढू? 1 2 90. चुकलं 3 4 100. राणी सरकारांनी आम्हाला माफी करावी. अशी चूक आता पुन्हा नाही होणार. पुरे आता माफ केलं. नशीब आमचं. नाहीतर हा जन्म नाही पण रात्रभर शिक्षा भोगावी लागली असती आम्हाला. नाही, उठा, मला खूप काम आहे. शुभ्रा ऐक ना. जाईच्या पाकळ्या
हवाजू जुळते आजोबा गाण्याचे मंजूळ सूर कानावर पडले आणि थांबलोच. आजोबा मी फक्त गुणगुणत होते. तेच गुणगुणणं ऐकलं आणि मन 50 वर्ष मागे गेलं. पार्वती वहिनीची आठवण झाली. तुझ्यात आणि तिच्यात साम्य आहे हे मी म्हणायचो, पण आता माझी खात्री झाली आहे की शुभ्रा हा पार्वती वहिनीचा अवतार आहे. अवतार अशासाठी की अवतार हा फक्त देवी देवताच घेऊ शकतात आणि पार्वती वहिनी माझ्यासाठी देवतेपेक्षा कमी नव्हती. आजोबा खरं तेच सांगतोय शुभ्रा. तुझं गुणगुणणं ऐकलं आणि मला माझ्या पार्वती वहिनीच्या अंगाईची आठवण झाली. तिची अंगाई सुरू झाली ना की अलगद डोळे मिटायचे. त्यांना सुद्धा गाण्याची आवड होती. बसून गाताना मी तिला कधी पाहिलेलं नाही, पण गुणगुणायची होती अशीच. आणि सुरांच्या बाबतीत म्हणशील तर घरातले सगळ्यांचे सूर तिला कळले होते. इतरांच्या सुरात सूर कसा मिसळायचा हे ठाऊक होतं तिला. घरातलं तिचं वावरणं, तिचं बोलणं, निरांजन लावताना निरांजनाचं तेज तिच्या डोळ्यात दिसायचं. सगळं जसंच्या तसं तुझ्यात आहे बाळा. आजोबा आपल्या वाड्यातल्या पार्वती आजींच्या फोटो समोर मी जेव्हा उभी राहते तेव्हा असं वाटतं की आमच्यात साम्य आहे, पण मग जाणवतं की अशा अनेक गोष्टी माझ्यात कमी आहेत ज्या त्यांच्यात होत्या. पण आता नाहीत. त्यात तसूभरही फरक नाही. म्हणजे तेव्हाची शुभ्रा आणि आत्ताची शुभ्रा यात खूप फरक आहे. तू या घरात आलीस तेव्हा फक्त रूप घेऊन आली होतीस. त्यात पार्वती वहिनीचा अंश होता जो तुला माहित नव्हता. पण तुझ्या बोलण्यातली जरब, वागण्यातला अभिमान आणि डोळ्यातला तेजस्वीपणा हळूहळू फुलत गेला. का विचार? कारण तशी पार्वती वहिनीचीच इच्छा असणार. ती वाड्याची शक्ती होती, तर शुभ्रा अख्ख्या शास्त्री कुटुंबाची शक्ती व्हावी ही पार्वती वहिनीचीच इच्छा असणार. पण आजोबा मला झेपेल ते. झेपेल? सुरुवात झालीये बाळा.